स्वराज्याचे गुप्तहेर शिवनेत्र बहिर्जी नाईक यांच्या संपूर्ण कार्याचा वेध घेणारा व्हिडिओ फक्त आणि फक्त आपल्या चॅनेलवर। छत्रपती संभाजीराजांचे प्रथम दर्शन। ठिकाण रायगड स्वराज्य। 25 मे 1658। निळा आसमंत लवकरच तापला होता। अजून सूर्य उगवून काही अवधीत झाला होता, तरी पूर्वेकडून तो त्याचे प्रखर तेज थेट धरणीवर परावर्तित करीत होता। किल्ल्यावर मात्र त्याचा दाह कमी करण्यासाठी आधीच व्यवस्था करण्यात आली होती। पहाटेच पाण्याचा सडा टाकून जमीन भिजवली होती। महालाच्या खिडक्यांना वाळ्याच्या चट्ट्या लावल्या होत्या, त्यावर काही सेवक वेळोवेळी जाऊन पाणी शिंपडत होते। त्या गारव्यामुळे आजारपणाने त्रस्त सईबाईंना तुर्तास तरी थोडा आराम मिळत होता। काही वेळापूर्वीच राजे त्यांची भेट घ्यायला आले होते, त्यांच्यासोबत मंचकावर बसले होते। त्यांचा हात हातात धरून ते प्रेमाने म्हणाले, लवकर बरे व्हा राणीसाहेब, एकदा प्रयत्न तरी करा दालनाच्या बाहेर पडण्याचा। राजगडाचे सौंदर्य बघा, तुमचा आजार कुठल्या कुठे पळून जाईल। बाळराजे सुद्धा तुमच्यासोबत खेळण्याचा हट्ट करत आहेत। आता 1 वर्षाचे झालेत ते, त्यांना तुमची अधिक गरज आहे। इच्छा तर आमची सुद्धा आहेच राजे, या दालनातून बाहेर पडण्याची, बाळराजांना कडेवर मिरवण्याची, पण पाय साथ देत नाहीत। माहित नाही आम्ही आमच्या पायावर उभे राहून बाहेर पडू शकू की थेट आमचे पार्थिव। राजाने पटकन राणी साहेबांच्या तोंडावर हात ठेवला। असे अभद्र बोल मुखावाटी काढूही नका। आपणास फार काही झाले नाही आहे, केवळ शरीर थोडे क्षीण झाले आहे। राजे राणी साहेबांची खोटे समजूत घालत होते। खरे तर त्यांनाही ठाऊक होते की राणी साहेबांचा आजार गंभीर पातळीवर पोहोचला आहे। राणी साहेबांनी फक्त किंचित स्मित केले, त्यांच्या चेहऱ्यावरचे इतकेसे हास्य सुद्धा राजांना ऊर्जा देत होते। राजे कंठ आवळून पोटाला आतून झटका देत हसले। अशाच हसत रहा, बघा एक दिवस पूर्ण बरे व्हाल। बरं, आपणास हे सांगायचे होते की आपले स्वराज्य आता चांगलेच बहरत चालले आहे। मावळातील सगळेच वतनदार आपल्याशी इमान राखत आहेत। 1 महिन्यात आपण पूर्णतः तंदुरुस्त व्हा, मग आम्ही आपणास स्वराज्याच्या सर्व किल्ल्यांचे सैर करवू। राजे राणी साहेबांच्या खचलेल्या मनाला उभारी देण्याचा प्रयत्न करत होते। राणी साहेबांनी ओठ दाबून स्मित करत होकारात्मक मान हलवली। राजांच्या बोलण्याने त्यांनाही बरे वाटत होते। काढा घेतला असेल तर आता तुम्ही विश्राम करा, राजे स्मित करत म्हणाले होते। राणी साहेबांनी होकारात्मक मान डोलावली आणि राजे त्यांचा निरोप घेऊन दालनाबाहेर पडले। राजे, आपल्याला भेटायला कोणीतरी शेरबाजसिंग म्हणून आले आहेत। त्यांनी त्यांची ओळख फारशी दिली नाही, पण ते राजस्थानहून आल्याचं सांगत आहेत, एका पहारेकराने सांगितले। राजाने पहारेकराकडे मान तिरपी करून पाहिले, ओठांची कडा लांबवत किंचित स्मित केले आणि म्हणाले, त्यांना सन्मानाने आत पाठवा। जी राजे। वाकून नमस्कार करत तो पहारेकरी राजांना पाठ न दाखवता मागच्या पावलाने काही अंतर गेला आणि मग वळून धावतच किल्ल्याच्या द्वाराजवळ पोहोचला। राजाने स्मित करत किल्ल्यावरून दिसणाऱ्या सह्याद्रीच्या निसर्गावर दृष्टी टाकली। राजांपासून काही अंतर दूर त्यांचे अंगरक्षक उभे होते। क्षणात राजांना त्यांच्या पाठीमागे कुणाच्या तरी पावलांचा आवाज आला। राजांनी वळून मात्र पाहिले नाही। बोला शेरबाज सिंग, अतिप्रमाणात तुर्की बनावटीचे अत्तर शिंपटले आहे अंगावर। राजाने हवेतला सुगंध हळूच नाकावाटे आत घेतला होता। अजूनही त्यांची दृष्टी सह्याद्रीच्या निसर्ग सौंदर्यावरच खेळली होती। राजे, तुम्ही शरीरावर कोणताही सुगंध शिंपडला किंवा कोणतेही सोंग घेतले तरी आम्ही न बघता सांगू शकतो की आमचे परममित्र बहिर्जी नाईक आमच्या निकट पोहोचले आहेत। स्मित करत राजे म्हणाले आणि त्यांनी खटकन मागे वळून पाहिले। ह्या सोंगाच्या आतल्या सोंगाड्याला पाहायला आम्हास फारसे कष्ट करण्याची आवश्यकता भासत नाही। राजाने समोर उभे असलेल्या शेरबाज सिंगवर नजर टाकली। राजांचा चेहरा कमालीचा खुल्ला होता, त्यांच्या नेत्रात आज निराळी चमक दिसत होती। मित्रप्रेमाने त्यांचे अंतःकरण भरून आले होते। तशीच काहीशी अवस्था शेरबाज सिंगाच्या रूपातील बहिर्जी नाईकांची सुद्धा झाली होती। त्यांच्या घेरदार मिशा ओठावरील हास्यामुळे पसरल्या होत्या। डोळ्यांतून आनंदाश्रू किंचित डोकावून पाहत होते। देहबोली त्यांची व्याकुळता दर्शवत होती। आज ते त्यांचे पात्र वटवू शकत नव्हते। एरवी आपल्या मनात चालणाऱ्या घालमेलीचा कुणाचाही थांगपत्ता लागून न देणाऱ्या नायकांच्या चेहऱ्यावर
आज मात्र परमोच्च आनंदाच्या भावना दिसत होत्या. धन्य झालो राजे, वर्षभरानंतर आपलं दर्शन लाभलं. उत्तरेतून निघाल्यापासून कधी तुमच्यापर्यंत पोहोचतो असं झालं होतं. नाईक मोठा श्वास सोडत म्हणाले. म्हणून तुम्ही नेहमीसारखे नाट्य वटवून आमची भेट न घेता थेट भेटीस आल्याचे सांगून भेट घेतली. हसत राजे म्हणाले, होय राजे, मोहिमेवर असताना भावना पूर्णतः माझ्या मुठीत असतात, पण तुम्हाला भेटण्याची वेळ येते तेव्हा तो लगाम आपसुकच सुटतो. क्षणभर थांबून राजांकडे एकटक बघत नाईक पुढे बोलू लागले. राजे, तब्बल 1 वर्षानंतर आपली भेट होत आहे. मोहिमेवर मी तुमचा सेवक म्हणून कार्य करत असलो तरी तुम्ही माझे प्राणाहून प्रिय असे मित्र आहात. तुमची गाठभेट न घेता इतके दिवस राहणं अत्यंत वेदनादायी असतं राजे. आम्हीही त्या वेदना सहन करतो नाईक. मग त्या वेदनावर उपाय नाही का करायचा? आलिंगन देऊन या राजे. बैरजी नाईकांना नाही तर दौलतरावाला त्याच्या शिवबाचा आलिंगन नशीब होऊ द्या, नाईक म्हणाले. नाईकांच्या बोलण्याने राजांच्याही डोळ्यात टचकन आनंदाश्रू उगवले होते. मोठा श्वास घेऊन त्यांनी दोन्ही हात पुढे केले. तसे नाईकाने राजांना आलिंगन दिले. राजांचे अंगरक्षक आता सावध झाले. राजांचा आणि नाईकांचा संवाद त्यांच्या कानावर पडत नव्हता, त्यामुळे ते राजांच्या सुरक्षेसाठी सज्ज झाले होते. म्यानबंद तलवारींच्या मुठीवर हात ठेवत ते 1 पाऊल पुढे सरकले. तसे नाईकांच्या मिठीतूनच राजाने त्यांना हाताचा पंजा दाखवत थांबण्याचा इशारा केला. प्रभू राम आणि हनुमंताची ही गळाभेट प्रथमच पाहिल्याने अंगरक्षक अवाक झाले होते. ही व्यक्ती राजांना इतकी का प्रिय आहे या विचारात त्यांचे मस्तिष्क व्यस्त झाले असावे. दौलतराव, सावरा स्वतःला. तुमचे आमच्यावर असलेले अतोनात प्रेम आम्हालाही तुमच्या भेटीसाठी व्याकुळ करत असते. डोळ्यांच्या कडा पुसत राजे नाईकांच्या मिठीतून बाहेर आले. राजे, तुमच्यावर स्वराज्यातील रयत सुद्धा इतकेच प्रेम करते. पथकातील जासूद शत्रूचाच नाही तर आपल्या मुलकात सुद्धा नजर ठेवतात. कुणीही दगाबाजी किंवा षडयंत्र रचणार नाही याची काळजी घेतात. अशा काही हालचाली दिसल्यास त्या तिथेच खोडून टाकल्या जातात. कदाचित त्यांची खबर आपल्यापर्यंत येतही नसेल, परंतु हे कार्य करताना रयतेमधल्या चर्चा, तुमच्याबद्दलचा अभिमान आणि स्वराज्यावरचा अटल विश्वास पावलोपावली जाणवत राहतो. तात्पर्य तुमच्यावर रयतेचं असलेलं प्रेम तुम्हालाच नाही तर आम्हाला सुद्धा बळ देतं, नाईक म्हणाले. आपण आपले आयुष्य रयतेच्या सुपूर्द केले आहे. निस्वार्थ भावनेने आपण कार्य करतो हे मावळातील प्रजा सुद्धा जाणते नाईक. आणि आपल्या पथकाच्या सुव्यवस्थेबद्दल ऐकून आनंद झाला. अभिमान आहे आम्हाला आमच्या वीरांच्या क्षमतेचा. बरं, इथं उभे राहूनच बोलणार आहात का? चला मसलत खाण्यात बसू, राजे किंचित स्मित करत म्हणाले. नाईकाने होकारार्थी मान हलवली. राजे आणि नाईक मंत्र्यांना कक्षाच्या दिशेने निघाले. त्यांच्या मागोमाग राजांचे अंगरक्षक चालू लागले. क्षमा असावी राजे, फार आधीच आपल्या पथकाला औरंगजेबाची ताकद कळून सुद्धा आम्ही त्याला आग्र्याच्या तख्तावर बसवण्यापासून रोखू शकलो नाही, नाईक म्हणाले. राजे आणि नाईक मसलत खाण्यात बसले होते. नाईकाने आकाशी रंगाचा राजस्थानी अंगरखा पेहरला होता. त्यांच्या मिशाचा घेर फारच मोठा होता. डोक्यावर राजस्थानी पगडी होती. गळ्यात मोत्यांच्या माळा होत्या. राजाने फिकट पिवळा अंगरखा पेहरला होता. त्यावर त्याच रंगाचा शेला कमरेवर लपेटला होता. जिरे टोपात मोत्याच्या मण्याचा तुरा लोंबकळत होता. गळ्यात रत्नांच्या माळा डोलत होत्या. डोळ्यात समाधान होते, गंभीरता होती. ओठावर हलकेसे स्मित होते. त्यावर मिशांचा आकडा किंचित वर सरकला होता. खरे तर उत्तरेच्या तख्तावर कोणी बसावे ते नियंत्रित करणे हे आपले ध्येय मुळीच नव्हते. त्या शहजाद्यांना जुंदवत ठेवून आपण मात्र स्वराज्य विस्तार करावा ही आपली योजना होती. त्यात भर म्हणून आपण थोडे प्रयत्न केलेत, परंतु ही शक्ती आणि युक्तीची लढाई होती. त्यात दारा शुकोहपेक्षा औरंगजेब बलाढ्य होता. तो कूटनीतीत माहिर होता. तेव्हा त्याचा विजय निश्चितच होता आणि हे आम्हीही जाणले होते. म्हणून तख्तावर कोणी बसावे यासाठी आपल्या वीरांच्या आहुत्या देणे आम्हास गरजेचे वाटले नाही, राजे म्हणाले. त्या मीर जुमलानं औरंगजेबाची ताकद वाढवली. सत्ता संघर्षात त्यानं औरंगजेबाची आर्थिक मदत तर केलीच, शिवाय सैन्य क्षमताही वाढवली होती. काहीसे हताश होऊन नाईक म्हणाले,
हे असे घडणार याचा आपण फार आधीच अंदाज घेतला होता नाईक. याचा अर्थ याही वेळी आपला विजय झाला आहे नाही का? हिंदुस्थानातल्या कोणत्याही बादशहाला माहीत नव्हते की औरंगजेबाच्या आणि मीर जुमलाच्या मैत्रीचा हेतू काय आहे, पण आम्हास माहीत होता. नाईक, आपण यशस्वीरित्या बहिर्जी पथकाचा पाया घातला आहे. प्रत्येक दिवशी प्रातःकाळी आम्हास महत्वाच्या खबरा जासुदांकडून मिळतात, त्या आपल्यामुळेच ना. अतिशय वेगाने आपले संदेश एकमेकांपर्यंत पोहोचतात. ते कसे? कधी कधी आम्ही विचार करतो की नायकाने हेरांचे हे जाळे कसे विणले असावे. मातोश्री तर आपले फारच कौतुक करतात. कोणताही सण असो, तुमच्या आठवणीने त्यांच्या डोळ्यात अश्रूच येतात. नाईक आपल्या परिवारापासून अलिप्तच असतात. फक्त आपणच नाही तर आपल्यासारखे सगळेच वीर परिवाराचा त्याग करून वर्षानुवर्षे स्वराज्यासाठी झटत आहेत. प्रत्येक परिस्थितीवर मात करत आहेत. हे कसे जमते नाईक बहिर्जी पथकातील सगळ्यांना? राजे बहिर्जी पथकातील वीरांची मुक्त कंठाने प्रशंसा करत होते. राजे बहिर्जी पथकातील सर्व हेरांना यातच सुख मिळतं. प्रत्येक मोहिमेत आमचं पात्र उत्कृष्टरित्या वठवण्यासाठी आम्ही सगळेच उत्साही असतो. मोठमोठ्या धुरधुरांना मूर्ख बनवल्यावर जो आनंद मिळतो तो आम्ही शब्दात सांगू शकत नाही राजे. नाईक उत्साहाने बोलत होते. काय बोलावे तुम्हास? हसून राजे म्हणाले. बस राजे, एकच इच्छा घेऊन जगतो की तुमच्या हातून ह्या सगळ्या परकीयांचा नाश व्हावा, भगवा झेंडा संपूर्ण भारतावर फडकावा. नाईक काहीसे गंभीर होऊन म्हणाले. सुरुवात तर उत्तम झाली नाईक. स्वराज्याच्या सीमा या 2 वर्षात चांगल्या वाढल्या आहेत. त्याचीच तर दखल बडे बेगम साहेबांनी घेतली आहे. बहिर्जी पथकाकडून नुकतीच ही बातमी कळली आहे. राजे स्मित करतच म्हणाले. होय, मलाही जासुदाकडून खबर मिळाली आहे की तिचा अफजल खानाला दख्खनकडे पाठवण्याचा बेत आहे. आधी तर आबासाहेबांना मोहिमेवर पाठवण्याचा बेत होता, त्या बडी बेगम साहेबाचा. नाईक म्हणाले. आम्हाला ही खबर सुद्धा मिळाली होती आणि त्यावर आबासाहेबांनी काय उत्तर दिले तेही कळले. राजे म्हणाले. आबासाहेबांनी नकार दिला म्हणून ह्या अब्दुल्ला भट्टारीला पुढे केला आहे बडे बेगम साहेबांना. येऊ देत त्याला. मला खात्री आहे राजे, आपले मावळे त्याचा सुद्धा फतेखान बनवतील. नाईक द्वेषाने म्हणाले. नाही, त्याला अफजल खानच ठेवत नाही. यावेळी आदिलशाहीला असे रूप दाखवू की त्यांच्या प्रत्येक सरदाराच्या मनावर दख्खनमध्ये पाय ठेवण्याचा धाक बसायला हवा. तसे त्या अफजल खानाचा जुना हिशोब सुद्धा चुकता करायचा आहेच. राजे क्रोधाने पण शांत स्वरात बोलत होते. जी राजे, संभाजी राजांची हत्या आणि आबासाहेबांना दिलेल्या यातना कोणताही मावळा विसरलेला नाही. नायकांच्या डोळ्यात क्रोधाग्नी पेटला होता. सज्ज व्हा नाईक, मोठा श्वास घेऊन राजे म्हणाले. जी राजे, पण एक अडचण आहे. काय? औरंगजेब तो आता तख्त्यावर बसल्याचं जवळजवळ निश्चितच झालं आहे. सगळ्या भावांना त्यानं पराभूत केला आहे. दाराचा शिरच्छेद केला आहे आणि बादशहाला कैद केला आहे. आपण त्याचा मुलूक मारल्यामुळे तो संतप्त झाला आहे. तेव्हा आपलं लक्ष अफजल खानाकडे असताना त्यानं स्वराज्यावर आक्रमण केलं तर? नायकाने त्यांच्या अंतर्मनात घोंगावणारे शंका बोलून दाखवली. असे होऊ शकते, पण आपण ते होऊ द्यायचे नाही. आपण त्याच्याशी मैत्रीच्या काही वाटाघाटी करू, काही खोटे आश्वासने देऊ. राजाने लगेच त्यावर मार्ग काढला. अतिशय योग्य रणनीती आहे. त्याच्याशी मैत्रीचं बोलणं केल्यास कदाचित औरंगजेब अफजल खानाविरुद्ध आपलं समर्थनही करू शकतो. नाईक म्हणाले. का? जेव्हा औरंगजेब आदिलशाही संपवण्यासाठी चौताळून उठला होता तेव्हा एका युद्धात अफजल खानानं त्याला कोंडीत पकडलं होतं. औरंगजेबाच्या समोर मृत्यू उभा होता. तेव्हा धूर्त औरंगजेबानं आदिलशाही वजीर खान मोहम्मदला हाताशी करून स्वतःचे प्राण वाचवले होते. परंतु आजही औरंगजेब अफजल खानाबद्दल मनात द्वेष बाळगून आहे, नायकांनी सांगितले. मग तर आपला मार्ग आणखीनच सुरळीत झाला. स्मित करत राजे म्हणाले. होय, बरं नाईक, आता आलाच आहात तर काही दिवस तुम्ही परिवारासोबत घालवावे. राजांनी नायकांना सल्ला दिला. राजांचे शब्द ऐकून नाईक काहीसे गंभीर झाले आणि तत्परतेने म्हणाले. नाही राजे, अफजल खानाला परतवणं अधिक गरजेचं आहे. बहिर्जी पथकाची कार्यचक्र मी उद्यापासूनच सुरू करतो. तो अफजल खान वाईचा सुभेदार आहे, परंतु त्याचं जास्त वास्तव्य अफजलपुरात असतं. साताऱ्यात आपला एक बाज आहे, तो या मोहिमेत उत्तम योगदान देऊ शकतो. प्रथम त्याची भेट घ्यावी लागेल.
कोण? राजाने विचारले. विश्वासराव प्रभू. पांडवगडाच्या पायथ्याशी राहणारा हा बाज या आधीही अफजल खानाच्या गोटात घुसला होता, नाईक म्हणाले. केव्हा? राजाने विचारले. जेव्हा अफजल खान आबासाहेबांच्या हातात बेड्या घालून कर्नाटकातून विजापुरात आणत होता तेव्हा. आबासाहेबांपर्यंत आपला संदेश पोहोचवण्यासाठी विश्वासराव फकीर बनून गेला होता. त्यावेळी त्यानं अफजल खानाची चांगलीच धांदल उडवली होती. नाईक उत्साहाने बोलत होते. उत्तम. त्यांना अफजल खानाचा स्वभाव नित्य नियम चांगलाच माहीत असेल. होय राजे. ठीक आहे, तुम्ही तयारीला लागा. बाकी खानाविरुद्ध काय रणनीती आखायची ते तुमचा आढावा प्राप्त झाल्यावर ठरवू, राजे म्हणाले. जी राजे. राजाने मोठा श्वास घेऊन नायकांकडे पाहिले आणि शांत स्वरात म्हणाले. पुन्हा एकदा सांगतो, एखादा तरी दिवस कुटुंबासोबत घालवा. राजांना नायकांच्या त्यागाची जाण होती. तेही जाणून होते की नायकांना आग्रह केल्याशिवाय ते कर्तव्य सोडून परिवाराजवळ जाणार नाहीत. म्हणून त्यांनी नायकांना तसा आग्रह केला होता. जी तुमची आज्ञा राजे, नाईक शांतपणे स्मित करत म्हणाले. आज्ञा नाही, सल्ला आहे. तोही शिवाजीराजे भोसले म्हणून नाही, तर शिवबा म्हणून. राजाने अधिकारवाणीने म्हटले. तुमची आज्ञा आणि सल्ला दोनो सर आको पर. राजांना वाकून नमस्कार करत नाईक म्हणाले. बरं, निघण्यापूर्वी मातोश्रींची भेट घ्यावी, राजांनी सांगितले. त्यांची भेट न घेता मी जाऊ शकत नाही राजे. नायकांच्या वाक्यावर राजे स्मित करतच आसनावरून उठून उभे राहिले. तसे नाईकही ताडकन उठले. पुढे येऊन राजाने नायकांच्या पाठीवर थाप मारली आणि दोघे मसलत खाण्यातून बाहेर पडले. राजगडावरील राजमहालाबाहेर ऊन सावलीचे खेळ सुरू होते. जिजाऊसाहेब 1 वर्षाच्या बाळराजांना मांडीवर घेऊन काड्याजवळ बसून ते नयनरम्य दृश्य पाहत होत्या. तो सूर्य आता पश्चिमेकडे उतरला होता. विरळ नभा आड कधी लपत होता तर कधी अचानक बाहेर डोकावत होता. त्या नभा आडून बाहेर आलेल्या तांबूस गोळ्याकडे येवलेचे बोट दाखवत बाळराजे खुदकन हसत होते. बाळराजांच्या चेहऱ्यावरील ते निरगस हास्य बघून जिजाऊसाहेब लाडाने त्यांच्या मुलायम केसावरून हात फिरवत होत्या. त्यांच्या कोमल गालांचे हळूच गालगुच्चे घेत होत्या. सूर्य पुन्हा नभाआड गेल्यावर बाळराजे गंभीर चेहरा करून आपला येवलाचा पंजा दुमडून सूर्य गेल्याचे जिजाऊसाहेबांना दर्शवत होते. मग मध्येच आजूबाजूला उड्या मारणाऱ्या माकडांशी खेळत बसत होते. त्यांना फुटाने खाऊ घालत होते. हे दृश्य दूरवरून राजे आणि नाईक कौतुकाने पाहत होते. नेत्रांत हे क्षण कैद करत होते. राजे आमचे धाकले धनी, त्यांना माझा हा प्रथम मुजरा, असे म्हणत नायकाने लांबूनच वाकून नमस्कार केला. चला जाऊन भेटा त्यांना, राजे स्मित हास्य करत म्हणाले. राजा आणि नाईक जिजाऊसाहेबांच्या जवळ आले. नायकांना पाहून जिजाऊंचा चेहरा आनंदाने खुलला. दौलतराव कसा आहेस बाळा? जिजाऊच्या तोंडून ममतेने काटोकाट भरलेले 4 शब्द पडले. स्मित हास्य करत नाईक जिजाऊसाहेबांच्या पायाजवळ बसले. स्वराज्याच्या गुप्तहेर पथकाचे प्रमुख असूनही जिजाऊसाहेबांनी त्यांना बाळा म्हणून हाक मारली होती. त्यांची ती प्रेमपूर्ण हाक ऐकून नायकांचा ऊर भरून आला होता. राजांना ह्या गोष्टीचे अजिबात नवल वाटले नव्हते. त्यांनी असे दृश्य या आधीही पाहिले होते. जिजाऊ खुद्द राजांनाही शिवबा म्हणूनच हाक मारत होत्या. इतर मावळ्यांना सुद्धा पुत्रा समान मानत होत्या. सगळं उत्तम आहे मासाहेब. तुमच्या आशीर्वादानं प्रत्येक मोहिमेतून जिवंत बाहेर येऊ शकतो मी, असे नाईक म्हणाले. दौलतराव, तुम्ही जे कार्य करत आहात त्याला आई जगदंबेचे आशीर्वाद आहेत. तुमच्यावर कोणतेही संकट येणार नाही, जिजाऊसाहेब म्हणाल्या. नाईकांनी जिजाऊसाहेबांच्या चरणांना स्पर्श करून तो हात डोक्यावर ठेवला आणि स्मित करत म्हणाले. जगदंबेच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला आहे. आता खात्रीनं सांगू शकतो की माझ्यावर कोणतेही संकट येणार नाही. नायकांच्या बोलण्यावर राजा आणि जिजाऊसाहेब सुद्धा हसल्या. त्यांचे हसणे बघून जिजाऊसाहेबांच्या मांडीवर बसलेले बाळराजे सुद्धा टाळ्या पिटत हसू लागले. नायकांच्या गळ्यातील मोत्यांच्या माळा येवल्याच्या मुठीत पकडून खेचू लागले. काय झालं धाकले धनी, यायचं का आमच्याकडं, या, असे म्हणत नायकाने त्यांना मांडीवर घेतले. बाळराजे अगदी सहज नायकाच्या मांडीवर गेले आणि हसत खेळत त्यांची पगडी ओढू लागले. बाळराजे त्यांच्या हातून मला माळा घालत आहेत, पगडी घालत आहेत, असे म्हणत नायकांनी बाळराजांना आणखी घट्ट पकडले आणि पुन्हा बोलू लागले. बाळराजे, पहिल्या भेटीत तुम्हाला वचन देतो, जोपर्यंत या दौलतरावाच्या धमन्यात रक्त प्रवाहित राहील तोपर्यंत प्रत्येक संकटात तुमचं संरक्षण करत राहील. बाळराजे स्मित करत नायकांच्या दाढीशी खेळत होते.
नायकांनी बाळराजांना जिजाऊ साहेबांच्या जवळ दिले आणि ते राजाजवळ जाऊन बोलू लागले. राजे बाळराजांना छातीशी धरून कुणास ठाऊक का पण हा विश्वास आला आहे की आपला वारसा खऱ्या अर्थानं पुढे नेतील. सह्याद्रीच्या वाऱ्यात याचं नाव सातत्यानं घोंगावत राहील. संभाजीराजे भोसले. तुम्ही भावनिक होऊन बोलत आहात नाईक. अजून 1 वर्षाचे आहेत बाळराजे. त्यांचे शौर्य. राजांचे बोलणे मध्येच कापत नाईक म्हणाले, अजिबात नाही राजे. भावनिक झालोय ते त्यांच्या गोंडस बाळरूपाला पाहून, परंतु त्यांच्या शौर्याबद्दलचं भाकीत मी भावनिक होऊन करत नाही आहे. राजे, इतिहासातच भविष्याचं गोड लपलेलं असतं. तुमच्या बोलण्याचे तात्पर्य आम्हास काही कळले नाही, राजे म्हणाले. राजे, बाळ संभाजीराजे हे महापराक्रमी शहाजीराजे भोसले यांचे पौत्र आहेत. महाधुरंधर संभाजीराजे भोसले यांचे पुतणे आहेत आणि शिवाजीराजे भोसले यांचे पुत्र आहेत. त्यात जिजाऊ साहेबांचे संस्कार त्यांच्यावर पडणार आहेत. राजे, ज्यांची मी नावं घेतली त्यांचे सामर्थ्य तुम्ही जाणून आहातच. मग सांगा, अशा वंशात जन्मलेल्या बाळराजांचं सामर्थ्य काय असेल? नायकांनी स्पष्ट केले. नाईक, काय बोलावे तुम्हाला, पण एक सत्य, तुम्ही अत्यंत सकारात्मक आहात. कदाचित म्हणूनच तुम्ही आसपास असल्याने शहरात आपसुकच एक चैतन्य उत्पन्न होते. राजे स्मित करत म्हणाले, बरं, दोघांचा स्तुतीसुमनांचा वर्षाव करून संपला असेल तर भोजनाचा कार्यक्रम करायचा का? दिवे लागण्याची वेळ झाली आहे. जिजाऊ साहेब हसून म्हणाल्या. पण मला नायकांचे बोलण्यामध्येच कापत जिजाऊ साहेब बोलू लागल्या, निघायचे होते बरोबर. होय, चाचरत नाईक म्हणाले. निमूटपणे चला भोजनाला. सायंकाळचे भोजन इथेच करा. रात्री मुक्कामी राहा आणि मग पहाटे उठून तुमची पुढची काय मोहीम असेल ती बघा. कळले? जिजाऊ साहेब अधिकारवाणीने म्हणाल्या. नायकांनी राजांकडे एकदा चोरून नजर वळवली. राजमातांच्या आज्ञेतून शिवाजीराजे सुद्धा तुम्हाला वाचवू शकत नाहीत. खांदे उडवत हसत राजे म्हणाले. राजांच्या वाक्यावर जिजाऊ साहेब आणि नाईक हसले. नायकांनी पुन्हा बाळराजांना कडेवर घेतले आणि तिघे राजमहालाच्या दिशेने निघाले. चंद्राच्या सौम्य प्रकाशात नाईक डोंगराचा उतार उतरून त्यांच्या वस्तीच्या दिशेने जात होते. नुकताच सूर्यास्त झाला होता. जिजाऊ साहेबांच्या आणि शिवबाराजांच्या आग्रहाने ते रात्रभर राजगडावर थांबले होते आणि पहाटे लवकर गड उतार झाले होते. परंतु थेट वस्तीच्या दिशेने न जाता त्याआधी शिरवळच्या रस्त्याने असलेल्या दर्ग्यात गेले होते. तिथे हेरांच्या प्रशिक्षण शाळेत त्यांनी निळकंठ उर्फ बाबा चांद मिया यांची भेट घेतली होती. नायकाच्या मस्तिष्कात आता अफजलखानाविरुद्धच्या मोहिमेसंबंधी योजनाची सातत्याने आवर्तने सुरू झाली होती. तिथे त्यांनी बाबा चांदमेय यांना काही महत्वाचे सल्ले दिले होते. हेरांची एक तुकडी सज्ज ठेवण्यास सांगितली होती. तिथले कार्य आटोपून मग ते त्यांच्या वस्तीकडे मार्गस्थ झाले होते. वस्तीत पोहोचेपर्यंत सूर्य मावळला होता. नायकाने सर्वप्रथम वस्तीच्या सुरुवातीलाच असलेल्या देवळाकडे नजर टाकली. आज त्यांना त्यांचे बालपण आठवत होते. अंतर्मनाच्या पार रसातळात बुडवून ठेवलेल्या भावनांना त्याने आज बाहेर येऊ दिले होते. कधी काळी शिकार करून त्यावर ताव मारून झाल्यावर सवंगड्यासोबत याच मंदिराच्या ओट्यावर गप्पा गोष्टीत ते रंगून जात असत. चिलिमेचे झुरके ओढत बसत असत. मग पत्नी शारदेच्या हाकेने त्यांना सवंगड्यांना सोडून झोपडीत परतावे लागत असे. त्यावर त्यांच्या सवंगड्यांचे चिडवणे त्यांना आजही आठवत होते. हलके स्मित करत त्यांनी आकाशातल्या अर्धगोल चंद्रावर नजर फेकली. त्याचे नितळ सौंदर्य बघून त्यांनी त्यांच्या झोपडीवर नजर टाकली आणि त्यांची पावले आता त्यांच्या चंद्राला भेटण्यासाठी आतुर होऊन चालू लागली. झोपडीच्या दारावर त्याने हळूच हात फिरवला. घराला अंगणाला न्याहाळून बघितले. वस्तीतल्या सर्व झोपड्यावरून भरभर नजर फिरवली. मोठा श्वास घेऊन वातावरणातला सुगंध त्याने रक्तात मिसळला. हा सुगंध त्यांच्या परिचयाचा होता. त्यांच्या शरीरात अनोखी तरतरी आली होती. चेहऱ्यावर अपरिमित आनंद झळकत होता. कित्येक वर्षानंतर ते वस्तीत परतले होते. जणू तो निसर्ग त्यांना आलिंगन देत होता. जुन्या आठवणी एका मागोमाग एक वेगाने डोळ्यांसमोरून तरळून जात होत्या. नायकाने पुन्हा दाराकडे नजर वळवली. बाजूला मशाल दगदगत होतीच. ती सुद्धा त्यांचे स्वागत करत होती. स्वराज्याच्या एका अधिकाऱ्याला सुद्धा वाडा नशीब होता. परंतु स्वराज्याचे गुप्तहेर पथक बहिर्जींचे नायक असूनही दौलतराव नायकांची तीही अपेक्षा नव्हती. उलट परिवाराची राणी जितकी साधी तितका त्यांचा परिवार सुरक्षित होता. नायकाने दारावर थाप मारली, परंतु झोपडीतून कोणाचाही प्रतिसाद आला नाही. त्यांनी पुन्हा दार ठोठावले. आताही कोणाचा प्रतिसाद नव्हता. त्यांच्या कपाळावर आट्या उमटल्या होत्या. चेहऱ्यावर चिंतापूर्ण भाव प्रकट झाले होते.
मग अचानक त्यांची जागा मंद हास्याने घेतली. त्यांना कळून चुकले की सुरक्षेच्या कारणामुळे शारदा प्रतिसाद देत नसावी. ते हळूच जाऊन झोपडीच्या कमानीला टेकून उभे राहिले आणि हळू आवाजात एका गीताचे कडवे गाऊ लागले. वाणी तुझी मधुर राग, मधुर पैंजरांचा नाद, हास्य तुझे जणू कान्हाच्या जीवनाचे सार रे. राधे 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 पुकारे नंद लाल रे. हे कडवे 2 वेळा तालासुरात गायल्यावर त्यांच्या झोपडीचा दरवाजा उघडला. नाही, हे गीत म्हणजे त्यांनी आणि पत्नीने ठरवलेली सांकेतिक भाषा नव्हती. हे कृष्णाने राधेसाठी गायलेले गीत होते. नायकांचे लग्न झाल्यावर ते शारदाची स्तुती करण्यासाठी ह्या गीताचे बोल गात असायचे. आज त्यांनी तेच गीत गायले होते. ते गीत ऐकून शारदा क्षणात दरवाजा उघडून बाहेर आली आणि समोर नायकांना बघून थबकली. तिच्या चेहऱ्यावरून आनंद ओसडून वाहत होता. हसावे की रडावे ते तिला उमगत नव्हते. ती चंचल नजरेने नायकांना फक्त पाहत होती. मोठ्या कष्टाने तिच्या कंठातून शब्द फुटला, तुम्ही? होय मीच, नायक हळूच म्हणाले. मला वाटलंच तुम्हीच ते गीत गात असावेत, पण क्षणभर वाटलं हा भास असावा. मग नक्की भासच आहे का याची खात्री करावी म्हणून बाहेर आले. शारदा आनंदाच्या भरात बडाबडा बोलत होती. कशी आहेस? नायकाने विचारले. ठीक आहे, तुमच्याशिवाय कसली चिंता नाही. तुमच्या आदिलशहाकडून प्रत्येक महिन्याला धन मिळतं. ते मिळालं म्हणजे खात्री पटते की तुम्ही सुरक्षित आहात. दामोदर? नायकाने स्मित करत विचारले. झोपला आहे, शारदा उत्तरली. आणि बापू? नायकाने विचारले. नायकांच्या या प्रश्नाने शारदेने मान खाली घातली. ती निरुत्तरच राहिली. काय झालं? नायकाने गोंधळून विचारले. बापू जाऊन 20 दिवस झालेत. या महिन्याला आदिलशाहीचा तुमचा अधिकारी तुमच्या कार्याचा मोबदला देण्यास जेव्हा आला असता तेव्हा त्यांच्याकडे संदेश पाठवणार होते. शारदा ज्यांना आदिलशाहीचा अधिकारी समजत होती ते शिवाजी राजांच्या आणखी एका गुप्त पथकाचे अधिकारी होते. गुप्त हेरांच्या घरपोच मोबदला पाठवणे ही त्यांची जबाबदारी होती. नाईक हे आदिलशाहीत संदेश वाहकाचे कार्य करतात आणि त्याचाच मोबदला त्यांना घरपोच मिळतो हा शारदाचा आणि वस्तीतल्या लोकांचा समज होता. शारदा पुढे बोलू लागली. 20 दिवस आधी आला असता तर तुमच्या पित्याचं शेवटचं दर्शन तरी घेता आलं असतं. शारदाची वाक्य ऐकून नायकांचा गळा भरून आला होता. क्षणभर त्यांनी पापण्या बंद केल्या आणि मोठा श्वास घेऊन सोडला. आपल्या भावनेवर तत्परतेने त्यांनी लगाम लावला. पित्याच्या मृत्यूचे त्यांना दुःख झालेच होते, पण आप्तांच्या विरहामुळे भावनिक होणे हे बहिर्जी पथकाच्या सिद्धांताला मोडून काढणारे होते. म्हणून ते विषय बदलत म्हणाले. खूप दिवसांनी आलो म्हणून घरात घेणार नाहीस का? खूप दिवसांनी नाही, खूप वर्षांनी म्हणा. शारदा थोडी रागवत म्हणाली. तिच्या गोड रागवण्याकडे पाहत नाईक गालातल्या गालात हसले. शारदाई हसून दाराजवळ जात म्हणाली, चला आत या. नायकाने खाट्यावर झोपलेल्या आपल्या पुत्राच्या डोक्यावरून हात फिरवला. त्याच्या गालांचे चुंबन घेतले. मग ते उठून उभे राहिले आणि त्यांची नजर शारदाकडे गेली. ती एकसारखी स्मित करत नायकांनाच निहाळत होती. नायकाने अचानक तिच्याकडे बघितल्याने लाजून तिने नजर जमिनीवर वळवली. नायक तिच्या आणखी जवळ गेले. शारदा, भाग्य माझं, मला तुझ्यासारखी जीवन संगिनी लाभली. नाईक बोलता बोलता थांबले. त्यांना बोलायचं होतं की स्वराज्याच्या महान कार्यात तुझा सुद्धा त्याग अर्पण आहे. तुझ्या भावना कैद करून नकळत तूही मातृभूमीला ह्या तुर्की इराणी शासकांपासून स्वतंत्र करण्यासाठीच्या लढाईत सामील झाले आहेस. परंतु नाईक ही गोष्ट फक्त स्वतःच्या मनाशी बोलू शकणार होते, शारदासमोर मात्र नाही. नायकांच्या वाक्यावर शारदा अधिकच लाजली. नायकाने दोन्ही हाताने तिचे खांदे पकडले. शारदा, माझ्या अनुपस्थितीत दामोदरला उत्तम माणूस बनव. आता तर बापू सुद्धा राहिले नाहीत. मला वाटतं नाही, तुमच्यासोबत आम्ही विजापुरात येणार नाही. नायकांचे बोलणे पूर्ण होण्याआधीच शारदा म्हणाली. तिच्या वाक्यावर नाईक फक्त हसले. शारदा पुन्हा बोलू लागली. तुम्ही हेच बोलणार होता ना? आम्हीही तुमच्यासोबत विजापुरात यायचं नाही. आम्ही इथं सुरक्षित आहोत. जेव्हापासून शिरवळच्या ठाण्यातून विजापूरची माणसं गेली आणि शिवाजीराजांची सत्ता आली तेव्हापासून मावळातील बायका माणसं बिनघोर जगत आहेत. शारदाची वाक्य ऐकून नाईक मनोमन उल्हासित झाले होते. जसे स्वराज्यात शारदाला सुरक्षित वाटते तसेच मावळातल्या सर्व स्त्री पुरुषांना वाटत होते. तसं नाही, मी तुम्हाला विजापुरी नेणार नाही. मी तिथं चाकरी करत असलो तरी तिथलं वातावरण मला फारसं आवडत नाही, पण चाकरी आहे, करावेच लागणार ना. मला असं वाटतं दामोदरला आपण गुरुकुलात पाठवायला पाहिजे. शस्त्र आणि शास्त्र विज्ञान त्याला पारंगत करायला पाहिजे.
आपल्या पुत्राच्या भविष्यासाठी हे उत्तम आहे, पण माझं काय? तो गुरुकुलात गेल्यावर मी तर पूर्णपणे एकटी पडेन. शारदाच्या बोलण्यावर काय उत्तर द्यावे हे नायकांना सुचत नव्हते. ते क्षणभर शांत झाले. त्यांच्या चेहऱ्यावरची शांतता पाहून शारदा म्हणाली, काळजी नका करू. तसंही तुम्ही कुठं गुरुकुलात शिक्षण घेतलं आहे? वस्तीतल्या आखाड्यातच शस्त्रविद्या शिकलात, त्यात तरबेज झालात. मग तुमचा पुत्र का इथं शिक्षण घेऊ शकत नाही? खरं सांगू का, माझ्या पुत्रानं शस्त्रशास्त्र शिकून तुमच्यासारखीच सरकारी चाकरी करण्यापेक्षा त्यानं सामान्य मनुष्य म्हणून जीवन जगलं तरी मी समाधानी राहीन, आणि त्याची होणारी पत्नी सुद्धा. शारदाच्या बोलण्यातला इशारा नायकाने ओळखला होता. त्यांच्या ओठावर हास्य उमलले आणि त्यांनी पटकन शारदाला आलिंगन दिले. माफ कर शारदा. शारदाने स्मित करत डोळे घट्ट मिटून घेतले होते. तिला नायकांच्या मिठीतून बाहेर पडायचे नव्हते. आज नंतर ही मिठी लाभण्यासाठी तिला पुन्हा किती वर्ष प्रतीक्षेत घालवावी लागतील याची काही खात्री नव्हती.